जेव्हा आपण रागात असतो, तीव्र क्रोध असतो आपल्याला, तेव्हा सुरुवातीला काय होतं, एखाद्या रागाचा विचार असेल म्हणजे निगेटिव्ह विचार आहे, तो कुठे प्रोसेस होतो आपल्या ब्रेनमध्ये. मग सगळ्यात जवळचा ऑर्गन काय आहे ब्रेनच्या, तर ते आहे आपलं फ्रंटल सायनसेस वगैरे आहेत आणि आपले डोळे. जेव्हा आपण रागात असतो ना, तेव्हा पहिल्यात आधी आपली झोप उडते. झोप उडाल्यामुळे काय होतं, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, झोप लागत नाही. त्यानंतर काय होतं, श्वास खाली नाकाची श्वासाची गती वाढते, भरभर श्वास घ्यायला आपण सुरू करतो, धाप लागते. म्हणजे दुसरं काय, पुढे आली लाईट. पुढे जिव्हा, जेव्हा आपण समोरच्याला बोलतोय, व्यक्त करतोय, राग व्यक्त करतो, तेव्हा काय होतं, जिभेची चव जाते, तोंडाची चव जाते, अन्न गोड लागत नाही, उपासमारी होते. त्यामुळे काय होतंय, अशक्तपणा येतो, झोप लागत नाही म्हणून स्ट्रेस येतो. कोणाकोणाचा तर BP शूट होत असेल या पिरियडमध्ये. अजून खाली या, कंठ. आपण विशुद्धी चक्र आहे इथे. जर तुमचं हे विशुद्धी चक्र बिघडलं तर कंठाचे तिथे जे काही ऑर्गन आहे तर ते बिघडतं. मग थायरॉईडचे प्रॉब्लेम्स. तुम्ही अजून थोडं खाली आलात, हार्ट चक्र, लंग्सचे प्रॉब्लेम्स. म्हणजे जसा जसा तो क्रोध आहे आपल्याला अंगामध्ये भिनत जातो, पूर्ण शरीर व्यापतो. ते कशी त्याची मानसिक जे दोष आहेत ते कसे शारीरिक आजारांमध्ये परिणती होते त्याची, तर हे एक उदाहरण आहे. पुढे जातो आपण, हार्टचे प्रॉब्लेम्स, BP आला, त्यामध्ये स्ट्रेस आला, एन्झायटी. मग खाली अजून आलो तर पोटाचे विकार आहेत, भूक लागत नाही, तोंडाला चव नाही म्हणून आपण जेवत नाही. भूक लागली तरी आपण रागाच्या भरात आपण जेवण आपलं स्किप करतो, त्यामुळे ॲसिडिटी होणे, हायपर ॲसिडिटी हे विकार होतात. पुढे जाऊन त्याचे अल्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. तेच पुढे खाली आतड्यांमध्ये जाणार, आतड्यांपर्यंत गेलं, मोठे आतडे, छोटे आतडे, मोठे आतडे. त्यामध्ये मग परत माल ॲब्झॉर्प्शनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पुढे आणखीन खाली गेलं तर अर्श आहे, पाईल्स आहे. तर हे बघा, म्हणजे नुसतं राग मनात धरून ठेवला तर किती प्रॉब्लेम्स होऊ शकतात आपल्याला शारीरिक. तेव्हा माझी आई म्हणते ना की राग आणि भीक माग, तर हीच खंडी, हे खरं आहे. म्हणून आयुष्य खूप हलकं फुलकं राहा. बरेच लोक जे असतात ते मी बघितलेत की ते राग आला की 2-2, 3-3 दिवस जेवत नाही, 2-2, 3-3 दिवस कोणाशी नीट बोलत नाहीत. आणि काही लोक तर असे आहेत की एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या प्रसंगाचा तो राग मनात धरून वर्षानुवर्ष आतमध्ये धुमसत राहतात. मग शरीर ते विचार करून टेन्शन येऊन ते शरीर काळं पडतं, टॅन होतं. आपण असं म्हणतो ना आपण की स्ट्रेसमध्ये अरे चेहरा काय असा दिसतोय, चेहरा काळवणतो, अंग काळवणतं. तर अशा गोष्टी होतात. मग जर एवढ्या सगळा जर आपल्या स्वतःला जर राग करण्यामुळे आणि क्रोधामुळे ह्याच्यामुळे जर आपल्याला शरीरावरती जर एवढा परिणाम होत असेल तर मग कशाला क्रोध करायचा. ते पण समोर दुसरी व्यक्ती इंटरॅक्ट करते आपल्याशी, आपल्याला बोलते आणि त्याचा आपण मनात इतकी वर्षानुवर्ष जो राग धरून बसतो त्याच्यामुळेच आपल्या शरीरावरती, आपल्या मानस्वास्थ्य आहे त्याच्यावरती जर त्याचा परिणाम होणार असेल तर मग तो राग सोडून दिलेला, तो प्रसंग सोडून दिलेलाच काय वाईट आहे. सगळ्यात उत्तम हेच आहे की ते सगळं डिलीट करायचं आपल्या आयुष्यातून. असे विचार जास्त काळ मनात ठेवायचे नाही. त्यांना जे कोणी असेल त्या प्रसंगाला गॉड ब्लेस यू म्हणा, तेरा मंगल हो म्हणा आणि विसरून जावा.